होमिओपॅथीच्या दुनियेत ना काही असे विरोधाभास आहेत जे आपल्याला अक्षरशः कोड्यात टाकतात. आज आपण अशाच एका रहस्याचा उलगडा करणार आहोत. एका उपायाबद्दल जो पहिल्यांदा ऐकल्यावर वैद्यकीय तर्काच्या पलीकडचा वाटू शकतो. जरा विचार करा, शरीर अगदी बर्फासारखं थंड पडलंय, पण त्या व्यक्तीला आतून फक्त वारा हवाय, तोही जोरात. हा विरोधाभास खरंच अतार्किक वाटतो नाही का? पण गंमत म्हणजे होमिओपॅथीनुसार याच विरोधाभासामध्ये त्या उपायाचं खरं सार आणि त्याची ओळख दडलेली आहे. मग हा इतका विलक्षण उपाय बनतो तरी कशापासून? आपला विश्वास बसणार नाही, पण हा आहे साधा वनस्पती कोळसा. हो, तोच. दिसायला अगदी सामान्य, एक निष्क्रिय पदार्थ. पण म्हणतात ना, होमिओपॅथीच्या जगात जे दिसतं तसं नसतं. तर या उपायाचं नाव आहे कार्बो व्हेजिटॅबलिस. स्त्रोतग्रंथांनुसार हा कोळसा स्वतः जरी निष्क्रिय असला तरी होमिओपॅथिक प्रक्रियेतून, ज्याला पोटेंटायझेशन म्हणतात, त्यातून त्याची सुप्त शक्ती जागृत केली जाते. आणि हीच प्रक्रिया या सामान्य कोळशाला एका शक्तिशाली औषधामध्ये बदलते. पण हा उपाय नक्की शरीराच्या कुठल्या भागावर काम करतो? या सगळ्यामागे मूळ कारण तरी काय आहे? तर स्रोत ग्रंथ सांगतात की खरी समस्या एकाच ठिकाणी आहे, जेव्हा शरीराची संपूर्ण यंत्रणाच सुस्त आणि मंदावलेली असते. असं समजा की जणू शरीराचं इंजिनच बंद पडण्याच्या मार्गावर आहे. या स्थितीला पॅथोजेनेसिस असं म्हणतात. आता सोप्या भाषेत सांगायचं तर ही शरीराची अशी एक अवस्था आहे जिथे सगळंच मंदावलेलं आहे. रक्तवाहिन्या कमजोर पडतात, रक्ताभिसरण नीट होत नाही आणि संपूर्ण शरीरात एक प्रकारची मरगळ पसरते. मग ह्या सगळ्या मरगळीचं मूळ कुठे आहे? तर ते आहे अपूर्ण ऑक्सिजन. याचा सरळ अर्थ असा की शरीराच्या पेशींना पुरेसा ऑक्सिजन म्हणजे प्राणवायू मिळत नाहीये. गाडीला जसं पेट्रोल कमी पडल्यावर ती बंद पडते, तसंच काहीसं शरीराचं ऊर्जा निर्माण करणारं इंजिन ठप्प होतं. हीच सगळ्या समस्यांची खरी जननी आहे. आणि साहजिकच जेव्हा शरीराला प्राणवायूच कमी मिळतो तेव्हा त्याचा परिणाम कुठे कुठे होणार? जवळजवळ सगळीकडेच. रक्त अभिसरणापासून मज्जासंस्थेपर्यंत आणि पचनसंस्थेपासून थेट फुफ्फुसांपर्यंत शरीराची प्रत्येक महत्त्वाची प्रणाली हळूहळू कमजोर होऊ लागते. चला, आता ती खास लक्षणं पाहूया जी आपल्याला थेट या उपायाकडे बोट दाखवतात. ही सूचक चिन्ह ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि इथेच या उपायाचा खरा गाभा समोर येतो. बघा, एका बाजूला शरीर इतकं थंड आहे, विशेषतः गुडघ्यापासून पायांपर्यंत, की त्याला स्पर्श करणंही कठीण वाटतं. आणि दुसऱ्या बाजूला त्याच व्यक्तीला सतत जवळून आणि जोरात वारा हवा असतो. हाच तो अविश्वसनीय विरोधाभास ज्याने आपण आजच्या चर्चेची सुरुवात केली होती. आता या विरोधाभासात आणखी एक गंमत आहे. होमिओपॅथीनुसार अशा व्यक्तीचा स्वभाव मुळात सॅंग्विन म्हणजे उत्साही आणि आशावादी असतो. आणि त्याला हॉट पेशंट असेही म्हणतात, कारण त्याला उष्णता अजिबात सहन होत नाही. म्हणजे विचार करा, जो माणूस मुळात गरम प्रकृतीचा आहे त्याचं शरीर बाहेरून इतकं बर्फासारखं थंड पडलेलं आहे. या मुख्य विरोधाभासासोबतच इतरही काही लक्षणं दिसतात. शरीरात ऊर्जाच नसल्यामुळे पचनशक्ती इतकी कमकुवत होते की साधं अन्नही पचत नाही. शरीरातील महत्त्वाचे द्रव कमी झाल्याने प्रचंड थकवा जाणवतो. मेंदूलाही प्राणवायूचा पुरवठा कमी झाल्याने विचार करण्याची शक्ती आणि स्मरणशक्ती दोन्ही मंदावतात. ही सगळी लक्षणं मिळून त्या कार्बोवेज रुग्णाचं एक पूर्ण चित्र आपल्यासमोर उभं करतात. बरं, आता आपण या उपायाच्या सर्वात गंभीर वापराकडे वळूया. म्हणजे अशा परिस्थितीत जिथे स्थिती अत्यंत नाजूक आणि चिंताजनक असते. स्रोतग्रंथ अगदी स्पष्टपणे सांगतात की हा उपाय तेव्हा वापरला जातो जेव्हा एखादा आजार त्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलेला असतो. म्हणजे जेव्हा शरीर पूर्णपणे खचलेलं असतं आणि आशेचा शेवटचा किरणही विझत असतो. याचं सर्वात भयावह उदाहरण म्हणजे कॉलराची शेवटची अवस्था. चेहरा अगदी मृतदेहासारखा पडतो. डोळे आणि गाल खोल जातात. त्वचा थंडगार आणि निळसर होते. कपाळावर मृत्यूचा थंड घाम येतो. श्वास आणि जीभही थंड पडतात. आणि नाडी ती तर जवळजवळ थांबलेलीच असते. हे चित्र अक्षरशः जीवन आणि मृत्यूच्या सीमारेषेवरचं आहे. आणि आता या कथेचा कळस ऐका. अशा गंभीर अवस्थेत, जिथे शरीर पूर्णपणे थंड पडलं आहे आणि मृत्यू दारात उभा आहे, तरीही त्या रुग्णाची एकच तीव्र इच्छा असते, मला जोरात वारा घाला, अगदी जवळून. हाच विरोधाभास या उपायाची सर्वात मोठी आणि अविश्वसनीय ओळख आहे.
ह्या सगळ्या माहितीनंतर स्रोत ग्रंथ ह्या उपायाला एक विशेष नाव देतात जे खरंच खूप काही सांगून जातं. त्याला होमिओपॅथिक लास्ट एड असं नाव दिलं गेलं आहे. म्हणजेच होमिओपॅथीमधला शेवटचा आधार, शेवटची आशा. हे नावच या उपायाचं गंभीर परिस्थितीतलं महत्त्व पटवून देतं. आणि इथेच आपण पुन्हा आपल्या मूळ प्रश्नावर येतो. एक साधा, निष्क्रिय मानला जाणारा कोळसा, तो जीवनाच्या आणि मृत्यूच्या सीमारेषेवर उभे असताना इतका प्रभावी कसा ठरू शकतो? हे एक असं रहस्य आहे जे आपल्याला होमिओपॅथीच्या सिद्धांतांवर पुन्हा एकदा खोलवर विचार